श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय गोवर्धनधर गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी कृष्ण हरि हरि। जय जय चरणिने करुणा दृष्टि निहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय
राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा नाथा अनसूयेच्या सुता नाथा अनसूयेच्या सुता नाथा अनसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा नाथा विप्रवेश धरुने गुरु तुम्ही अत्रिगृहे आला नाथा विप्रवेश धरुने गुरु तुम्ही अत्रिगृहे आला नाथा अनसूयेच्या पुण्यायेने अनसूयेच्या पुण्यायेने बाळ तिचे झाला भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा नाथा अनसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटा या जरा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्षपटा या जरा दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे
दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता जोडून आपुले करा नाथा जोडून आपुले करा अनसूयेच्या सुता नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे धरा नाथा सतत वाहू दे धरा नाथा सतत वाहू दे सतत वाहू दे सतत वाहू दे धरा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. याप्रमाणे कीर्तनामध्ये नाम संकीर्तन आहे. या कीर्तनामध्ये थोडंसं नामस्मरण सर्वांनी मिळून करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांचीसुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. असा साधू संग घडो मजला गे. असा साधू संग घडो मजला गे. असा साधू संग घडो मजला गे. असा साधू घडो मजला गे. हेची मागणे तुझला गे. हेची मागणे तुझला गे. हेची मागणे तुझला गे. असा साधू संग घडो मजला गे. असा साधू संग भेद बुद्धी ज्याच्या हृदयी वसेना. भेद बुद्धी ज्याच्या हृदयी वसेना. सर्वजनी अनुरागी. असा साधू संग घडो मजला गे. असा साधू संग दीनपणे हरी भजनी झाला. दीनपणे हरी भजनी झाला. दीनपणे हरी भजनी झाला. मुक्तिपदा भागी. असा मुक्तिपदा भागी. असा असा साधू संग घडो मजला गे. असा साधू संग घडो मजला गे. घडो मजला गे. घडो मजला गे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. पूर्वपद्य घेतलंय. असा साधू संग घडो मज लागी. हेची मागणे तुझ लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी. असा
दीनपणे हरिभजनी झाला मुक्तिपदाचा भागी असा. कसा साधू संग मागितलाय. आणि मुळातच हा जो देह आहे हा देह आपल्याला काही सहजासहजी मिळालेला नाही. दुर्लभम त्रयमय वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. एक म्हणजे मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे पाश्चात्य संशोधन झालं, त्याच्यातून असं निदर्शनास आलं की स्त्री आणि पुरुष यांचं पवित्र मिलन होत असताना 20 कोटी आत्मे म्हणे स्पर्धा करत असतात. आणि त्याच्यातून एक यशस्वी होतो, तो म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत. म्हणजे आयुष्यात कुठल्याही एवढ्या मोठ्या क्रीडांगणावर 20 कोटींबरोबर स्पर्धा आपण कधीही केलेली नसू, परंतु जन्माला येतानाच आपल्याला 20 कोटींची स्पर्धा करून यायला लागलं आहे. कशासाठी? तर हे शेवटचं स्टेशन आहे. 84 लक्ष योनी ज्या आहेत, या 84 लक्ष योनी फिरल्यानंतर शेवटचं स्टेशन दिलं आहे. कशासाठी? जिथून आलो तिथे परत जाण्यासाठी दिलं आहे. मग जिथून आलो आहे म्हणजेच काय? तर मुक्तिपदाचा भागी. आपल्याला मोक्षपद जर हवं असेल, पुन्हा 84 लक्ष योनींचा फेरा चुकवायचा असेल, तर काय करायचं आहे? तर आपल्याला काय केलं पाहिजे? ईश्वराप्रत गेलं पाहिजे. जिथून आपण आलो तिथेपर्यंत गेलं पाहिजे. परंतु तिथेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मार्ग तर हवा आहे. तो मार्ग कोण दाखवत आहे? तर ते मार्ग दाखवणारे संत आहेत. म्हणून दुर्लभो त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. सुरुवातीला मनुष्य देह मिळालाच आहे. मुमुक्षत्वम म्हणजे मोक्षपदाची प्राप्ती करण्यासाठीची इच्छा आपल्याला झाली पाहिजे. आणि इच्छा झाल्यानंतर तसा मार्ग मिळाला पाहिजे. तर काय केलं पाहिजे? असा साधुसंग घडो मज लागी. म्हणजेच संत काय करतायत? संत आपल्याला देवापर्यंत नेत आहेत. देव कोणी दाखवला? गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाव गुरु बलिहारी आपने गोविंद दियो बताय. म्हणजे गोविंद दाखवला कोणी? तर या संतांनी दाखवला. आणि म्हणून जिथे संत आहेत तिथे सगळी शांतता आहे. आपल्या जीवनाची शांतता कुठे आहे? यत्र संत प्रवर्तन्ते तत्र दुःखम न बाधते. वर्तते यत्र मार्तंड कथम तत्र तनो भवेत. काय सांगितलं? यत्र संत प्रवर्तन्ते, जिथे संत असतात, तत्र दुःखम न बाधते. दुःखाचा लेशसुद्धा नाही हो संतांच्या सहवासात. म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज, ज्यांचं चरित्र आपण उत्तरंगामध्ये बघणार आहोत, ते काय सांगतात? सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती, परी ऐकाव्या त्या गोष्टी. संत कधी उपदेश देत नाहीत, पण त्यांच्या गोष्टी आपण ऐकल्या की त्यातून आपल्याला आपल्या जीवनाचं सार कळतं. तेची उपदेशित होती त्याही कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. म्हणजे संतांचा सहवास कशासाठी हवा? तर मोक्षप्राप्तीसाठी, आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी. मग जिथे यत्र संत प्रवर्तन्ते तत्र दुःखम न बाधते. म्हणजे जिथे सूर्याचा प्रकाश आहे तिथे काळोख कसा येईल? वर्तते यत्र मार्तंड कथम तत्र तमो भवेत. म्हणून जिथे संत आहे तिथे दुःखाचा लेश सुद्धा नाही हो. नाही तळमळ, नाही तळमळ, दुःखलेश, दुःखलेश. संतांची या गावी गावी प्रेमाचा सुख. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ, दुःखलेश, दुःखलेश. नाही तळमळ, दुःखलेश, दुःखलेश. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ.
माझा प्रेमाचा सुकार. नाही तळमळ दुःख लेश, जिथे जरा सुद्धा दुःख नाही, मग या संतांचा सहवास मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आज आपल्या सगळ्या या व्यवहारामध्ये आपण बघतोय साधूंपेक्षा भोंदूच जास्त आहेत हो. भगवे कपडे परिधान करायचे, कुठल्या तरी पिंपळाच्या पारावर बसायचं आणि मी तुमचं भविष्य सांगणार म्हणून सांगायचं. लोक त्रस्त झालेलेच आहेत. तापत्रय, या त्रिविध तापाने त्रस्त झालेली जनता साधूंच्या संतांच्या शोधातच आहे. परंतु खरा संत ओळखायचा कसा? दादरच्या स्टेशनला उतरल्यानंतर मुंबईला वेस्टला उतरलं की वरती टिळक ब्रिज लागतं. त्या टिळक ब्रिजला वरती चढलो एकदा आणि काय झालं की एक मनुष्य भिक्षा मागत होता हो, काळा चष्मा लावून. राम के नाम दे दे भैया, अल्लाह के नाम दे दे भैया, सगळ्यांची नावं घेतात ते लोक. कारण येणारा माणूस कुठल्या संप्रदायाचा असेल सांगता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, माझ्यासमोर एक मनुष्य होता, त्याने आपल्या खिशामध्ये एक 10 रुपयाचं नाणं होतं, ते काढलं आणि त्याच्या कटरीत टाकलं. का टाकलं तर त्याने ते बराच दिवस खिशात ठेवलं होतं. बरेच दिवस ते खराब झालं होतं दोन्ही बाजूनी, ते कुठेच चालत नव्हतं. म्हटलं ह्याला तरी घालूया म्हणून टाकलं. त्याच्या कटरीत आवाज आल्याबरोबर तो म्हणाला, ओ इकडे या. आंधळा आहे, काळा गॉगल लावला आहे आणि तो सांगतो इकडे या. मला पण आश्चर्य वाटलं, अरे कमाल आहे, यांना कळलं कसं? अंतर्ज्ञानी संत दिसत आहे ते. म्हणून त्याने बोललो, हे म्हणाले हे न चालणारं नाणं का टाकलं तुम्ही? तो पाया पडला त्यांच्या, हो घाबरला. पण सहजच कीर्तनकाराची सवय आहे आमची. विचारलं, का हो तुम्हाला अंतर्ज्ञानाने कसं एवढी सिद्धी प्राप्त केलीत का तुम्ही? कशी काय सिद्धी प्राप्त केलीत? सहज विचारलं त्याला. तो म्हणाला, कसली सिद्धी आणि कसलं काय हो, मी काय नेहमीचा इथला जो भिकारी असतो तो आज नाही आहे, त्याला आज विकली ऑफ आहे म्हणे, मी त्याला पाठवलं आहे म्हणा, त्याच्या जागेवर मी आज उभा आहे. म्हणाले एक दिवस तरी त्याला सुट्टी पाहिजे ना, आपल्याला कसा रविवार लागतो तसं सुट्टी पाहिजे म्हणून पाठवलं सुट्टीवर. म्हणाले म्हणून त्याच्या जागेवर मी उभा आहे, काळा चष्मा लावून, मला चांगलं दिसतं म्हणाले. अरे वा. पण सहज दुसरा प्रश्न आला, मग तो नेहमीचा आहे तो कुठे? तो म्हणे समोरच्या प्लाझा सिनेमामध्ये सिनेमा बघतोय. काय आहे? खरा कोण आणि खोटा कोण? सगळंच खोटं की हो. तो पण खोटा आणि हा पण खोटा. मग सगळंच जर खोटं असेल तर आपल्याला ओळखायचं कसं? हे आत्ताच आहे अशातलं भाग नाही. 350-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहून दिलंय. काय लिहिलंय? तुकारामांनी सुद्धा सांगितलं ना, ऐसे कैसे झाले भो, ऐसे कैसे झाले भो, ऐसे कैसे झाले भो, कर्म करोनी म्हणती साधू साधू साधू, ऐसे कैसे झाले भो, ऐसे कैसे झाले भो. दाऊनी वैराग्याची कळा, दाऊनी वैराग्याची कळा, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, भोगी विषयांचा सोहळा, भोगी विषयांचा सोहळा, सोहळा सोहळा, ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे. म्हणून काय आहे, अशा संतांचा सहवास नको हे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना. हा चालवा. तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, म्हणे सांगो किती.
जळो तयांची संगती, जळो तयांची संगती, संगती संगती ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे झाले कर्म करोनी, कर्म करोनी, कर्म करोनी, कर्म करोनी, कर्म करोनी म्हणती साधू 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 ऐसे कैसे झाले, ऐसे कैसे, ऐसे कैसे, ऐसे कैसे झाले हे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं. म्हणून तर मग संत ओळखायचे कसे? आज तर भोंदूंचं, साधूंपेक्षा भोंदूंचं पीकच आलंय ना, मग ओळखायचं कसं? मग सांगितलंय आपल्याला, काय सांगितलंय? अद्वेष्टा सर्वभूतानां. संतांची लक्षणं सांगितली हो, ती पारखून बघायची फक्त. काय लावायचं? मीटर लावायचा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुख क्षमी. संतांची 7 लक्षणं सांगितली. कुठली कुठली? द्वेष न करी कुणाचा. श्लोकाचं फक्त मराठीकरण करायचं आपण. द्वेष न करी कुणाचा, द्वेष न करी कुणाचा, करुणा कर जो सुमित्र सर्वांचा, निर्मम निरहंकारी, सुख दुःखे समदयार्द्र हृदयाचा. रामा 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 रघुत्तमा, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुत्तमा, रामा रामा. अद्वेष्टा सर्वभूतानां, द्वेष न करी कुणाचा, करुणा कर जो सुमित्र सर्वांचा, निर्मम निरहंकारी, सुख दुःखे सम दयार्द्र हृदयाचा. ही एवढी लक्षणं त्याच्याकडे आहेत की नाही ते बघायचं, आणि मग पाय धरायला हरकतच नाही हो. कारण काय? हे संत काय शिकवतात नेमकं? संत गुरु संत बडे सौदागर, संत गुरु संत बडे सौदागर हे काय करतात? आपल्याला नेमकं काय, हे जे षड्रिपू आहेत ना, या षड्रिपूंपासून मुक्तता मिळवून देवाप्रत जाण्याची, मुक्तीची इच्छा असलेल्यांना मुक्ती मिळवून देण्याचं काम हे संत करतात. आणि म्हणून व्यास महर्षी जे सर्वांचे गुरु, जगताचे गुरु आहेत, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलंय. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लार विंदायत पत्र नेत्र, तेन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः. ज्याने वेदांचे 4 भाग केले, ज्याने महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं, ज्यांनी 18 पुराणं लिहिली, ते व्यास, महर्षी व्यास. या महर्षी व्यासाने, म्हणजे हे संत कसे असतात, हे गुरु कसे असतात? संत गुरु संत बडे सौदागर. हे गुरु सांगतायत, संत सांगतायत. व्यास आपल्या व्यासपीठावरून बोलतायत. काय बोलतायत? व्यासपीठ म्हणजे ते उच्चासनावर बसून बोलायचे व्यास. म्हणून आता कुठलंही उच्चासन असलं की त्याला व्यासपीठ असं म्हटलं जातं. उंच स्टेज घातलेलं असलं की व्यासपीठावरील मान्यवर, म्हणजे सगळे मान्यवर असतील त्याच्यातला भाग नाही, परंतु ते व्यासपीठ आहे म्हणून ते व्यासपीठावरील मान्यवर. केवढा मोठा मान आहे. मग हे व्यास आपल्या व्यासपीठावरून शिकवतायत आपल्या शिष्यांना. स्वस्त्रा मात्रा दुहित्रा न विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय काम विद्वांसम अपि कर्षति. काय सांगितलं? आई, मुलगी आणि बहीण. स्वस्त्रा म्हणजे बहीण, मात्रा म्हणजे आई, दुहित्रा मुलगी, यांच्या समवेत एका आसनावर बसू नये, कारण बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अपि कर्षति. केवढं मोठं सत्य सांगितलं हो. जैमिनी नावाचे शिष्य बसले होते, अत्यंत विद्वान. ते सांगतायत, गुरुजी एक प्रश्न आहे. त्यावेळेचे गुरुजी, आत्ताचे गुरुजी नाही आहेत, ते त्यावेळेचे गुरुजी आहेत. आणि त्यांना हे सांगतायत, आत्ताचे गुरुजी
ठीक आहे, गुरुजींना काही आपण विचारू शकतो. त्यावेळी विचारणं फार कठीण होतं. तेव्हा सांगतात, गुरुजी एक शंका होती, विचारू का? म्हणजे विचार बाळा. जैमिनी विचारतायत, म्हणाले श्लोक मला पटला, पण थोडासा बदल करावा असं वाटतं. स्वस्त्रा मात्रा दुहित्रा न विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्राम विद्वांसं नापकर्षति. म्हणजे काय करायचं? म्हणजे शेवटचं फक्त एक वाक्य, विद्वांसं अपिकर्षती आहे, त्याचे विद्वांसन नापकर्षती, एवढंच करा म्हणाले. म्हणजे जर विद्वान असेल तर त्याचं अधपतन होणार नाही असं मला वाटतं. गुरुजी म्हणाले, जरा तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुझं जे सांगतोयस ते म्हणणं बरोबर आहे, पण मी जे सांगतोय ते वैश्विक सत्य आहे, त्याला युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतात. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ते कुठेही बदलत नाही, ते कुठेही गेलं जगामध्ये तरी सगळीकडे सारखंच असतं. तेव्हा आत्ता मी सांगतोय ते लिहून घे, कदाचित तुझं बरोबर असेल. वर्ग संपला, काही दिवस गेले. मध्ये एक दिवस असं झालं, त्यावेळी गुरुकुल पद्धत होती. जैमिनी आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीने शिकत होते. आपल्या झोपडीमध्ये जैमिनी बसले आहेत, थंडी आहे कडाक्याची, शेकोटी पेटवली आहे, शेकोटी समोर अंग शेकत बसले आहेत. बाहेर पाऊस पडतोय थोडा थोडा, विजा लकाकतायत. आणि त्याच्यात त्यांनी एक दृश्य बघितलं तर बाहेरच्या पिंपळाच्या पाराला टेकून एक सुंदर अशी युवती उभी आहे, भिजली आहे पावसामध्ये, वीज लकाकते आहे, गडगडाट होतो आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर भिजलेली शुभ्र वस्त्र नेसलेली एक सुंदर अशी स्त्री, अगदी 22-24 वर्षाची ती युवती यांनी बघितली. यांना आश्चर्य वाटलं, एवढ्या रात्री 11:30-12 वाजता कोण असेल म्हणून बाहेर गेले. देवी कोण आपण विचारलं. तिने लाजत मुरडत सांगितलं, मी अमुक अमुक आहे, मी इथे चुकले, इकडे चालले होते. म्हटलं काय काळजी करू नका, मी जैमिनी, माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, तुम्ही आतमध्ये या. त्यांना आत आणलं, शेकोटीसमोर बसवलं, त्यांना काही वस्त्र दिली. या बाजूला हे बसले, त्या बाजूला ती युवती बसली आणि विचारते, सहज आता काहीतरी बोललं तर पाहिजे ना हो, म्हणून प्रश्न विचारला, का हो तुमचं लग्न झालं आहे का? तर म्हणे नाही. यांना जरा आतून आनंद झाला. म्हणाले बरं झालं, माझं पण लग्न झालं नाही. म्हणाले लग्न करायचा विचार आहे का? म्हणाले आहे. मग याने विचारलं, काय तुमची अपेक्षा काय आहे? तर ते म्हणाले काय आहे की मला माझ्या 2 अटी आहेत. म्हणे काय 2 अटी आहेत? तर म्हणे माझा होणारा नवरा हा विद्वान पाहिजे. जैमिनी म्हणाले, मी तर विद्वान आहेच, या व्यासांच्या शिष्यामध्ये सर्वात विद्वान मीच आहे. म्हणजे एक अट तर पास आहेच. म्हणे दुसरी अट अशी आहे की माझा होणारा नवरा हा माझ्या मुठीत पाहिजे. म्हणे मी जे सांगेन ते त्याने ऐकलं पाहिजे. प्रत्येकीची अट हीच असते लग्नाच्या पूर्वी. म्हणून ती सांगते की माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे. म्हणा ठीक आहे, या दोन्ही अटी तुम्हाला जर मान्य असतील तर मी तुम्हाला चालेल का नवरा मुलगा म्हणून? तिने लगेच होय म्हटलं. परंतु ती काय म्हणते की दुसरी जी अट आहे ना, ती अट मी आत्ता म्हणाले तपासून बघणार. हे विचार करतायत, रात्रीची वेळ आहे. आता हिने समजा काय सांगितलं आपल्याला उठाबशा काढायला, काय काढायला हरकत आहे? रात्रीचं कोण बघणार आहे? माणसाला भीती कशाची असते? आपल्याला कोण बघतं याचीच असते बरं का. मोटरसायकलवरून एखादा मनुष्य पडला की आजूबाजूला आधी उठून बघतो आपल्याला कोणी बघितलं काय म्हणून. आपल्याला किती लागलं हे नंतर बघतो, त्याला कोणी बघू नये एवढंच असतं. तो म्हणला आत्ता हिची अट मान्य करायला काय हरकत आहे? ती म्हणले ठीक आहे, आपण थोडं बाहेर जाऊया, पाऊस कमी झाला आहे. हा जो पिंपळाचा पारा आहे, या पिंपळाच्या पाराला तुम्ही मला घोडा करायचं, मला पाठीवर घ्यायचं आणि उलट्या प्रदक्षिणा मारायच्या म्हणाले, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे आताच त्याला अपसव्य करायला लावलं सुरुवातीलाच. सव्य आणि अपसव्य माहिती आहे, जाणवं आपण इकडचं इकडे केलं की सव्य अपसव्य. महालय श्राद्ध असतं त्यावेळी आपल्याला करायला लागतं. भटजी सांगतात, आपल्याला ते जमत नाही, मग आपण मध्येच ठेवतो, एकदा हा हात घालतो, एकदा इकडून हात घालतो. मग ते म्हणा ठीक आहे चला. बाहेर गेले आणि घोडा केलं आणि एक प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि दुसरी प्रदक्षिणा अर्धी अधिक होते न होते तोच पाठीवर सपासप फटके बसायला गेले. मन मूर्खा बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसं अपिकर्षति. याला आश्चर्य वाटलं, अरे एवढ्या रात्री गुरुजींचा आवाज कसा काय यायला लागला? याने सहज वर वळून बघितलं तर कोण होते? महर्षी व्यासमुनी होती. युवती नवतीच होती. खाली उतरले आणि सांगितले, तुला सांगत होतो ना मी. काय सांगत होतो? अरे
आपल्याला आम्ही जे शिकवतो आहे ना ते काय आहे, वैश्विक सत्य आहे. म्हणून कितीही जरी विद्वान असला तरी त्याचं या इंद्रियांमुळे, कारण विषयेंद्रिय संयोगात तद अग्रे अमृतोपम परिणामे विषमेव तत्सुखम राजसंस्कृतम. विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला की आपल्याला खूप आनंद होतो. म्हणून काय आहे की या इंद्रियांना विषय पुरवण्यासाठी हा मनुष्य काय करत असतो, धडपडत असतो आणि या धडपडीमध्ये पुन्हा जन्म घेत असतो. म्हणजे या धडपडीमध्ये त्याचा पुन्हा जन्म काय येतो, तर ह्या विषय आणि इंद्रिय, खरं तर इंद्रिय ही शांत झाली पाहिजेत ना, ती शांत होत नाहीत. ती काय होतात, हविषा कृष्ण वर्तमेव भूय एव अभिवर्धते. या इंद्रियांची गंमत काय आहे माहिती आहे, की यांना विषय पुरवला ती की थंड झाली पाहिजेत ना. न जातु कामानाम उपभोगेन शाम्यती. या इंद्रियांना विषय पुरवले, उपभोग दिले की ती थंड झाली पाहिजे, ती होत नाहीत. मग काय होतं, हविषा कृष्ण वर्तमेव, तो जो होमकुंड यज्ञकुंड असतो त्याच्यामध्ये तूप टाकलं की अग्नी खरं तर शांत झाला पाहिजे. तो काय होतो, भूय एव अभिवर्धते. आणखी तो वर जातो, आणखी तो वाढतो. तसं इंद्रियांची भूक आणखी वाढते. आणि म्हणून आपण जिथून आलो ती प्राप्ती करण्यापेक्षा, म्हणून हे सांगितलेलं आहे तेच खरं आहे. हे कोणाला सांगतायत, जैमिनींना व्यास सांगतायत. कसं सांगितलं समजावून, वासनेचे बीज. कसं सांगितलं गुरुजीने, संत बडे सौदागर. वासनेचे बीज जळूनी जाय, संत चरण रज सेविता सहज. संत चरण रज सेविता सहज. वासनेचे बीज जळूनी जाय, संत चरण रज सेविता सहज. मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी मग राम नामी. उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, संत चरण रज सेविता सहज. संत चरण रज सेविता सहज. वासनेचे बीज जळूनी जाय, संत चरण रज सेविता सहज. संत चरण रज सेविता सहज. सेविता सहज. संत गुरु संत बडे सौदागर, अशा पद्धतीने हे संत समजावून सांगतात. म्हणून काय आहे, असा साधू संग घडो मज लागी. म्हणून काय सांगितलं की काय आहे, की पापम तापमच दैन्यमच. काय सांगितलंय, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. पापम तापम च दैन्यम च हंती साधु समागमः. गंगा काय करते, गंगा पाप नाहीसं करते. गंगेमध्ये पावन होण्यासाठी आंघोळ करावी लागते जाऊन. मग एक डुबकी मारून आला की तो लायसन रिन्युअल करून आला, मग त्याला परत पाप करायला हरकत नाही असं लोक समजतात. म्हणून एकदा काशी यात्रेला जाऊन आला की पुन्हा वर्षभर पाप करायचं, पुन्हा वर्षभराने यात्रेला जायचं. गंगा पापम शशी तापम. हा सूर्य जो आहे, हा सूर्य काय करतो, ताप देतो, परंतु
तो आपल्या जगत कल्याणासाठीच ताप देतोय आपल्याला. तो नसेल तर आपलं जीवन चालणार नाही. पण शीतलता कोण देतंय? चंद्र देतंय. शशी तापम, गंगा पापम शशी दैन्यम कल्पतरुस्तथा. दैन्य कोण घालवतं? कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे म्हणे स्वर्गामध्ये. मला माहीत नाही आहे, तुम्हाला कोणाला हवा असेल तर मी घेऊन येईन गेल्यानंतर. ऑर्डर देऊन ठेवा माझ्याकडे. स्वर्गामध्ये एक असा वृक्ष आहे की जो त्याच्या खाली बसल्यानंतर आपल्याला जे हवं ते म्हणे मिळतं, जे आपण म्हणावं ते. कल्पतरू, दैन्य कल्पतरू घालवतो. पण या सगळ्यांपेक्षा या सगळ्यांपेक्षा गुरु महान आहे. कारण पापम तापम च दैन्यम च, या तिन्ही गोष्टी सगळ्या त्रिविध ताप घालवतो हे सद्गुरू, हे संत घालवतात. आणि म्हणून तो संत संग आपल्याला दे, अशी मागणी पूर्वपद्यामध्ये पद्यकाराने केलेली आहे. आणि म्हणून असा साधू संग घडो मज लागी, असा साधू संग घडो मज लागी, असा साधू संग घडो मज लागी, असा साधू संग घडो मज लागी. हेची मागणे तुझ लागी, हेची मागणे तुझ लागी, असा साधू संग घडो मज. दीनपणे हरी भजनी झाला, दीनपणे हरी भजनी झाला, मुक्तिपदाचा भागी. हो मुक्तिपदाचा भागी, असा साधू संग, असा साधू संग घडो मज लागी, असा साधू संग घडो मज लागी, असा साधू संग, असा साधू संग, असा साधू संग घडो मज लागी. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडंसं भजन करूया. पण तत्पूर्वी ज्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचतो आहे ते हे कीर्तन विश्व चॅनेल. हवे तेव्हा, हवे तेथे आणि हवे ते कीर्तन फक्त एका क्लिकवर जे तुम्हाला देतं आहे, त्यांच्यामार्फत मी आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. खरंच एक वैश्विक कार्य विश्व मराठी परिषदेने घेतलेलं आहे. आणि हे वैश्विक कार्य जे आहे याच्यासाठी सगळ्यांनी हातभार लावणं आवश्यक आहे. अगदी नवोदित कीर्तनकारांनासुद्धा हे व्यासपीठ प्राप्त होतं आहे. आणि एवढं मोठं हे पुण्य कार्य जर होत असेल तर आपला कुठेतरी खारीचा वाटा असावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रायोजक पण व्हा. प्रायोजक होण्यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद वाटेल. कारण खूप छान अशा प्रकारच्या कथा आपण जगातील असंख्य लोकांना पोहोचवतो आहेत. यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं अशी एक विनंती करतो. आणि कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन करूया आणि मग उत्तरंगाकडे एक छान कथा आपण बघूया. हे दत्त योगेश्वर वासुदेव, श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह. 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 हे
श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह हे दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभ नारसिंह पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितयनयोऽवतीर्ण स्वयं करात्त सुखमण्डलू कुमतखण्डने दण्डभृत पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति. सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीच्या जवळ माणगाव नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये जन्मलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्ताचा चौथा अवतार म्हटलं जातं त्यांना. ज्यांच्याशी दत्तप्रभू स्वतः बोलायचे, त्यांच्या झोळीमध्ये एक मूर्ती असायची, ती मूर्ती सांगायची आणि हे तसे वागायचे, असे आमचे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं चरित्र फार मोठं आहे. त्याच्यातला एक अगदी छोटासा कण मी आपल्याला सांगणार आहे. स्वामी महाराजांच्या लीला, त्याच्यातली एक लीला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून. कसं आहे की स्वामी जेव्हा होते तेव्हा स्वामींच्या म्हणजे कुठलाही सत्पुरुष जन्माला आला की तो आपल्याबरोबर लोकांचा उद्धार करतो. बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून येतो कळवळा. त्याच्यासाठी या संतांची जात आहे. ती संत कशासाठी आहेत म्हणून तर माऊलींनी सांगितलं ना की येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान काय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि म्हणून लोकांसाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवणारे हे संत, हे जेव्हा एखाद्या समाजामध्ये वावरत असतात तेव्हा तापत्रयाने पोळलेली माणसं ही त्यांच्या सहवासाने आणि त्यांच्या दर्शनाने पावन होत होती. आणि मग याचा परिणाम असा झाला की जसं मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदंघ्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. तसं ही संगती जी आहे ही संगती आपल्याला मोक्षपदापर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी उपयोगी ठरते. असंच एकदा ठाण्यामध्ये मोतीलाल शेठ नावाची एक चाळ आहे. त्या चाळीच्या समोर एक बंगला होता. त्या बंगल्यामध्ये प्राणशंकर दवे नावाचे एक ब्राह्मण राहत होते. अत्यंत सच्छील असे हे ब्राह्मण प्राणशंकर दवे. तेव्हा इंग्रजांचा काळ होता. या इंग्रजांच्या काळामध्ये ते एका इंग्लिश फर्ममध्ये नोकरीला होते, उच्च पदावर होते. आणि या उच्च पदावर असताना त्यांनी आपला जवळचा नातेवाईक एक दोन सुद्धा नेऊन आपल्या कंपनीमध्ये कामासाठी ठेवले होते, लावले होते, त्यांना नोकरी दिली होती. त्यांच्या हाताखालीच त्यांचा एक नातेवाईक काम करत होता. एकदा असं झालं
की या प्राणशंकर दवेना काहीतरी आपल्याला महत्त्वाचं काम आहे म्हणून त्यांना एक दीर्घ मुदत रजा हवी होती. आणि या दीर्घ मुदत रजेसाठी त्यांनी एक 2-3 महिन्याचा अर्ज टाकला, 3 महिन्याचा अर्ज टाकला रजेचा. आता रजेवर जाणार एवढा मोठा ऑफिसर आहे म्हटल्यानंतर काही अडू नये म्हणून, आपल्यामुळे एक अडू नये कंपनीचं काम म्हणून त्यांनी काही कोऱ्या चेक्सवर, म्हणजे त्याला मराठीमध्ये धनादेश असं म्हणतात. आपल्याला मराठी समजणं जरा आता सध्या कठीण आहे, आपण चेक असंच म्हणतो, परंतु कोऱ्या धनादेशावर सही करून दिली आणि सांगितलं जर काय अडलं तर हे चेक्स वापर. आणि ते रजेवर गेले. आणि रजेवर गेल्यानंतर काय झालं की आता ह्याची मती पालटली की हो. अचानक त्याला लक्षात आलं, अरे कोरे चेक्स आहेत आपल्याकडे, आपण वाटेल तेवढे पैसे वापरू शकतो, आपण वाटेल तो अपहार करू शकतो. दुर्बुद्धी सुचली त्याला. मतिभ्रष्ट तो खचित मित्र झाला, मतिभ्रष्ट तो खचित मित्र झाला, मतिभ्रष्ट तो खचित मित्र झाला. दुर्व्यवहारे फसवी जीव लगाला, दुर्व्यवहारे फसवी जीव लगाला. असुनी निर्दोष धनी कलंकाला, असुनी निर्दोष धनी कलंकाला. अति विश्वासे आत्मघाती झाला, अति विश्वासे आत्मघाती झाला, अति विश्वासे आत्मघाती झाला. अतिविश्वास टाकल्यामुळे काय होतं, आणि ह्या विश्वासाचा विश्वासघात त्या मित्राने केला. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला, अपहार झाला. आणि एक 3 महिन्याची रजा संपल्यानंतर प्राणशंकर दवे हजर झाले. आणि ह्या मित्राने रजा टाकली, त्याला माहिती होतं आपलं कुकर्म सगळं, म्हणून तो रजेवर गेला. प्राणशंकर दवेंचं कार्य चालू होतं, एवढ्यात ऑडिट लागलं हो. आणि या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की प्राणशंकर दवेनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. प्राणशंकर दवेंना माहीत होतं मी निर्दोष आहे, लोकांनासुद्धा माहीत होतं, कंपनीच्या मालकांनासुद्धा माहीत होतं, पण सह्या कोणाच्या आहेत? प्राणशंकर दवेंच्या आहेत. त्यामुळे आता आपल्यावर काहीतरी आळ येणारच ना. आणि मानोही महताम धनम, पूर्वीची जी लोकं होती ना त्यांचे मान, आता आपण मानधन हा शब्द वापरतो. मी केव्हा तरी गमतीने असं म्हणतो, मानधन कधी दिलं जात नाही. मान दिला तर धन मिळत नाही, आणि धन दिलं तर मान मिळत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र आपल्याला हव्या असतात, कशा मिळणार हो? नाही मिळणार. मानो ही महताम धनम, त्या लोकांचं मान हेच धन होतं. म्हणजे मला आठवतं असा एक विनोद आठवला कुठला तरी, की एकदा एका रस्त्याने असे एक सावकार चालले होते. दुकानदाराकडे बघितलं, काहीतरी सणवार होता म्हणून सांगितलं, 1,000 रुपयाचं सामान पाठवून दे घरी माझ्या. तो म्हणाला पाठवतो. म्हणाले काय 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 गिरवी ठेवायला हवं का तुझ्याकडे काहीतरी? पैसे आत्ता देत नाही, नंतर देईन. म्हणाले ठीक आहे चालेल. म्हणाले ठीक आहे. मिशीतला एक केस काढला आणि दिला त्याला. तो पण असा अदबीने उठला हो. आणि त्याने असा त्याच्या कपाटामध्ये, त्या तिजोरीमध्ये एक दागिने ठेवायची डबी असते ना, मखमली कपडा असतो, ती डबी आणली, त्याच्यामध्ये तो केस ठेवला आणि तो केस असा बंद केला, ती बांधली पुडी आणि नेऊन त्या तिजोरीत ठेवली आणि 1,000 रुपयाचं सामान पाठवून दिलं की घरी. त्याच्या पाठीमागे एक गृहस्थ उभा होता. त्याला वाटलं बरं आहे, मिशीतला केस दिला की सामान मिळतं. तो म्हणाला मला पण पाठवा 500 रुपयाचं सामान. म्हणे काय देशील? म्हणाल मिशीतला केस देतो. त्याने दिला तसा. मग ह्याने पण काढला दिला. तो दुकानदार होता ना, त्याला माहिती होतं हे काय प्रकरण आहे ते. त्याने तो केस असा बघितला, धरला वरती. म्हणाला वाकडा आहे हो. वाकडा आहे, टाका तो. म्हणाला दुसरा घ्या. तो उठला आणि त्याने असा बडवला ना याला, अरे मूर्खा, ते जे गेले ना त्यांना वाकडा केस म्हणाला असतं ना, मला वाकडा केला असता. म्हणाले ती केस वेगळी आणि ही केस वेगळी, कुठेही काहीही चालत नाही. म्हणून मानो ही महताम धनम, मान हेच, मान कुठे गेला की त्यांचं जीवनच संपलं हो. गृहद्वारा समस्त त्यजिले, गृहद्वारा
समस्त त्यजिले भीतीने भूमिगत झाला. गृहद्वारा समस्त त्यजिले भीतीने भूमिगत झाला. त्याच्या पलायनाने सत्वर, त्याच्या पलायनाने सत्वर संशय अधिक दुणावला. राजा राम कहो, सीताराम कहो. घरदार सोडलं हो, निघून गेले, वेषांतर केलं. आणि कुठे गेले? चालत 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 दूर 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 दूर, जिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही. वेषांतर केलं आहे, दाढी वाढली आहे, केस वाढले आहेत, फाटके कपडे आहेत. प्राणशंकर दवे रस्त्यावरून फिरतायत भिक्षा मागत. एवढा मोठा कंपनीचा ऑफिसर, पण त्याला कुठे ओळख दाखवायची नाही आहे. कारण काय? ओळख दाखवली की आपल्याला चोरीचा आळ येणार आहे. मध्य प्रदेशामध्ये गेले आणि मध्य प्रदेशामध्ये वेश पालटून आहेत. आणि एक दिवस फिरता फिरता एक वर्तमानपत्र त्यांनी बघितलं. त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती की प्राणशंकर दवे हे कुठेतरी फरार आहेत आणि त्यांनी अशा अशा कंपनीचा एक फ्रॉड केलेला आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक कुठे आलेलं आहे? मध्य प्रदेशमध्ये आलेलं आहे. हे वाचलं खरं. आता विचार केला, इंग्रजांचा काळ होतो, कडक शिक्षा होती. समजले आता आपलं आयुष्य संपणार, याच्यामध्ये आपल्यावर आळ येणार, आपल्याला तुरुंगात जावं लागणार आणि आपल्याला मरण आलेलं बरं म्हणून विचार करून ओंकारेश्वराजवळ एक डोह आहे, त्या डोहाच्या तिथे गेले. आणि त्या डोहाच्या तिथे जाऊन त्याने काय केलं? तिथे जाऊन आता ठरवलं, लिहून ठेवली, एक चिठी लिहिली की मी निर्दोष आहे, माझ्याकडून काहीही चूक झाली नाही, मी मित्रावर विश्वास ठेवला म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे. तेव्हा कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये, मी माझं जीवन संपवतो आहे. अशी चिठी लिहिली, ती दगडावर ठेवली. एक भला मोठा दगड उराशी बांधून घेतला आणि त्या ओंकारेश्वराच्या डोहात उडी मारणार इतक्यात पाठीमागून कोणीतरी उठवलं, उठ. अरे कशाला जीव देतोयस? जीवन इतकं सोपं आहे का? हा जो जन्म मिळाला आहे तो असाच नाही काही. महताम पुण्यपण्येन कृतेयम कायेन स्वया. तुला ही जी काया मिळाली आहे ती उगाच नाही, काहीतरी पुण्य आहे. असाच देह फुकट घालवणार आहेस? अरे उठ, त्या मोरटक्का स्टेशनवर जा. अरे मूढा तू व्यर्थ त्याजीशी प्राण, अरे मूढा तू व्यर्थ त्याजीशी प्राण, अरे मूढा तू. अरे विनाकारण आपला देह घालवतोयस? त्या मोरटक्का स्टेशनवर जा. तिथे ज्याने फ्रॉड केलेलं आहे, ज्याने इतकं सगळं केलेलं आहे, त्याला पकडलेलं आहे. त्याला त्या रेल्वेमध्ये घेऊन बसलेत पोलीस. पोलिसांच्या गराड्यात तो बसलाय, जाऊन बघ. आणि तुझे साहेब पण आहेत. प्राण, अरे मूढा तू व्यर्थ त्याजीशी प्राण, असुनी निर्दोष व्यर्थ करीशी शीण, असुनी निर्दोष व्यर्थ करीशी शीण. करीन सन्मान हेच नित्य जाण, करी सन्मान हेच नित्य जाण, करीन सन्मान हेच नित्य जाण, करीन सन्मान हेच नित्य जाण. खरा अपराधी होई बंदिवान, खरा अपराधी होई बंदिवान, खरा अपराधी होई बंदिवान. वा, साथीदार चांगले असले की सगळं चांगलं होतं नाही का? छान. खरा अपराधी होई बंदिवान. हा खरा अपराधी पकडलेला आहे. जा मोरटक्का स्टेशनवर. तिथूनच जवळ असलेल्या मोरटक्का स्टेशनवर हे प्राणशंकर दवे आत्महत्येचा विचार रहित करून पळत स्टेशनवर जाऊन पोहोचले. हो, बघतात तर काय, सेकंड क्लासमध्ये त्या ह्याला बसून, म्हणजे ज्याला पोलिसांच्या गराड्यामध्ये ह्यांचा हा नातेवाईक आहे ज्याने फ्रॉड केला आहे तो,
ह्यांनी बघितलं, बरं झालं, माझ्यावरचा आळ तर गेला. आता आपल्याला घराकडे जाण्याची आवश्यकता नाही. आता मी इथेच कुठेतरी, आता परत कुठे जायचं म्हणून वळले आणि निघतायत तर फर्स्ट क्लासच्या डब्यामधून त्यांना कोणी बघितलं? यांचे जे मालक होते त्या कंपनीचे, त्यांनी बघितलं. खरं तर यांना ओळखण्याच्या स्थितीमध्ये हे नव्हतेच हो, चालीवरून ओळखलं. चाल बघितली आणि ओळखलं की प्राणशंकर दवे आहेत. ओ प्राणशंकर दवे, थांबा, कुठे चाललात तुम्ही? थांबा म्हटल्यानंतर थांबवलं, बघितलं, येऊन मिठी मारली. त्यांना सांगितलं, अहो तुम्हाला शोधतोय आम्ही, कारणाशिवाय तुमच्यावर आळ घेतला होता हे आमच्यासुद्धा लक्षात होतं, पण तुमच्या सह्या आम्ही करणार काय म्हणाले. चला म्हणाले तुम्ही परत. चला म्हणून त्यांना घेऊन आले. या कंपनीमध्ये प्राणशंकर दवेनं आपला पार्टनर बनवला बरं का, मालक झाले ते त्या कंपनीचे. जिथे ते काम करायचे तिथे ते मालक झाले आणि आपला पार्टनर म्हणून ती कंपनी चालवायला लागले. पण प्राणशंकर दवेंना एकच इच्छा आहे की मला ओंकारेश्वरच्या डोहामध्ये मी उडी मारत असताना वाचवलं ते कोण होते? त्याचं उत्तर काही प्राणशंकरना मिळत नव्हतं. वर्षभर गेलं त्याच्यामध्ये आणि वर्षभरानंतर प्राणशंकर दवे समोरच्या चाळीमध्ये गेले मोतीलाल शेठच्या. तर त्या मोतीलाल शेठच्या चाळीमध्ये एक गायक राहत होते, वासुदेव गणेश अनगरे असं त्यांचं नाव. फार मोठे गायक होते हे वासुदेव गणेश अनगरे. त्या खोलीमध्ये राहत होते आणि हे प्राणशंकर दवे काही निमित्त कामानिमित्त त्यांच्याकडे गेले होते. त्यांची पूजा चालली होती. त्यांची पूजा चालली आणि ती पूजा बघितली त्यांनी आणि पूजाच बघत राहिले, काहीतरी चाललंय असं. आणि बघता 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 त्यांच्या लक्षात आलं की त्या देव्हाऱ्यामध्ये एक मोठी फ्रेम लावली होती, एक फोटो लावला होता. आणि तो फोटोमध्ये असणारे जे साधू बघितले आणि हे मोठ्याने ओरडलेच हो. ओरडले कसले, किंचाळले, म्हणाले, मला सांगा हे स्वामी महाराज कोण आहेत? ते म्हणाले, ओरडताय कशाला? नाही नाही नाही, मला हे स्वामी महाराज कोण आहेत ते सांगा म्हणे. स्वामी महाराज कोण आहेत म्हटल्यानंतर ते म्हणाले, ओ आमचे सद्गुरू आहेत, आमच्या आईला त्यांनी दीक्षा दिली आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणूनच तर माझा जन्मसुद्धा त्यांच्या आशीर्वादानेच झालेला आहे. आणि म्हणून माझं नाव काय आहे? वासुदेव गणेश अनगरे त्यांचं नाव. स्वामींचं नावसुद्धा वासुदेव आणि स्वामींच्या वडिलांचं नावसुद्धा वासुदेव गणेशच. म्हणाले, त्यामुळेच तर माझ्या आई त्यांची अनुग्रहित आहे, आमचे स्वामी आहेत ते मला भेटतील का? हो भेटतील. म्हणाले, ते सांप्रत गरुडेश्वरला आहेत, गरुडेश्वरला जायला लागेल. म्हणाले, जाईन. मी आजपासून अन्न पाणी त्याग केला म्हणाले, जोपर्यंत हे स्वामी मला भेटत नाहीत. अहो असं करू नका वेड्यासारखं, भेटणारच आहेत, आमचेच स्वामी आहेत ते, तुम्हाला ते भेटणार, तुम्ही अन्न पाण्याचा त्याग का करताय? नाही म्हणाले, मी अन्न पाण्याचा त्याग करणार जोपर्यंत मी स्वामींचं दर्शन घेत नाही. कारण यांनी मला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणलं आहे, यांनी मला आत्महत्या करताना थांबवलं आहे, तेव्हा यांना मला भेटायचं आहे. ते म्हणाले, ठीक आहे. आणि त्याप्रमाणे यांनी काय केलं, तयारी केली. आणि ही वासुदेव गणेश अनगरे जे होते ना, अनगरेंची आई यांना घेऊन निघाली आहे. कुठे? गरुडेश्वरला. अन्न पाण्याचा त्याग केला आहे, पोटामध्ये पाण्याचा घोट नाही आहे, थेंब नाही आहे, अन्नाचा कण नाही आहे. प्रार्थना करतायत, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी आता काही जेवणार नाही किंवा पाणीसुद्धा पिणार नाही. प्रभू तू दयाळा कृपावंत बापा, करू तू दया कृपावंत बापा, प्रभू तू दयाळा कृपावंत बापा, तुझी या सत्तेने धन्य आज नाथा, प्रभू तू दयाळा कृपावंत बापा, प्रभू तू दयाळा. भलेपणा अर्पुनिया विकत घेतला कलंक, भलेपणा अर्पुनिया विकत घेतला कलंक, तुझिया सत्तेने परी झालो निष्कलंक, तुझिया सत्तेने परी झालो निष्कलंक.
तुझ्या दर्शनाची आस लागलीस आता, तुझ्या दर्शनाची आस लागलीस आता, तुझी या सत्तेने धन्य आज नाथा, प्रभू तू दयाळा कृपावंत दाता, प्रभू तू दयाळा कृपावंत दाता, तुझे या सत्तेने धन्य आज नाथा, प्रभू तू दयाळा कृपावंत बाबा, प्रभू तू दयाळा, प्रभू तू दयाळा, प्रभू तू दयाळा. अशी प्रार्थना करत 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 जाऊन गरुडेश्वरला पोहोचले. गरुडेश्वरला स्वामींचा मुक्काम होता. चातुर्मास करत होते. स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये 3.5 वेळा पायी भ्रमण केलं संपूर्ण भारताचं आणि 23 चातुर्मास केले. या चातुर्मासामध्ये अनेक लोकांचा उद्धार स्वामींनी केला. गरुडेश्वरला तिथे स्वामींची समाधी आहे. तिथे सुद्धा स्वामींनी चातुर्मास केला होता आणि त्यावेळी चातुर्मासासाठी स्वामी तिथे होते. त्या ठिकाणी जाऊन ही नर्मदा म्हणजे या अनगऱ्यांची आई, या नर्मदाबाई आणि हे प्राणशंकर दवे जाऊन पोहोचले. दवेंना बाहेर बसवलं आहे आणि नर्मदा आई आतमध्ये गेल्या आणि स्वामींना नमस्कार केला. नमस्कार केल्या केल्या स्वामींनी प्रश्न विचारला, नर्मदे कोणाला घेऊन आलीस? त्या आत्महत्येला लगाय. वास्तविक बघायला गेलं तर स्वामींना काहीच सांगितलं नव्हतं हो त्या आधी. पण स्वामी काय विचारत आहेत, नर्मदे कोणाला त्या आत्महत्येला आणलंयस? हे बाहेर रडायला लागले. बाहेर आवाज ऐकू आला स्वामींचा आणि तसेच धावत आतमध्ये गेले. चरणावर डोकं ठेवलं आहे आणि अश्रूंनी पाय स्वामींचे धुतले आहेत. स्वामींना शरण गेले आहेत. म्हणाले, क्षमा करा मला तुम्ही वाचवलंत, पण मला तुमची ओळख नव्हती. म्हणजे स्वामींना जे माहीत नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा स्वामी असे चमत्कार करायचे. ज्यांना माहिती दूरतो नत्वा म्हणतो ना आपण, तसं दुरून सुद्धा ज्यांनी स्वामींचं स्मरण केलं, दुरून सुद्धा कुठेतरी संपर्कात आले, त्यांचं सुद्धा भलं करणारे असे हे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज यांच्या चरित्रातले अनेक अशा प्रकारच्या लीला आहेत. या पुढील केव्हा तरी कीर्तनामध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा घेता येतील. आज त्यांची ही कथा म्हणजे अशा प्रकारची असा साधू संघ जर आपल्याला लाभला तरच आपलं जीवन सार्थकी लागेल. म्हणून पूर्वपद्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की असा साधू संघ घडो मज लागे. असा साधू संघ घडो मज लागे, असा साधू संघ घडो मज लागी, असा साधू संघ घडो मज लागी. हेची मागणे तुझ लागी, हेची मागणे तुझ लागी, असा साधू संघ घडो मज लागी, असा साधू संघ घडो मज लागी. भेद बुद्धी ज्याच्या हृदयी वसेना, भेद बुद्धी ज्याच्या हृदयी वसेना, सर्वजनी अनुरागी, असा साधू संघ घडो मज लागी, असा साधू संघ
घडो मज लागी असा साधू संग, असा साधू संग, असा साधू संग घडो मज लागी. हे दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा गुण गायीन आवडी हेचे माझे सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी, घालावे आभासी सुखे घालावे सुखे घालोनी संसारी द्यावी पंढरीची वारी, पंढरीची वारी द्यावी पंढरीची वारी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.